पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. संकल्प मॅडम हे कसं वाटतंय बघा, जनतेच्या हृदयातला नेता निवडून द्या आता. छान आहे लय. बघ मी म्हटलं होतं का नाही. पण जनतेच्या हृदयातला नेता सुजय रावच कशावरून? मॅडम आपण असं करूयात का, होऊ द्या लोकशाहीचा विजय, निवडून द्या आता सुजय. हा छान, विजय सुजय. फक्त लाईन बदलली म्हणून बाकी गोष्टी बदलत नाहीत ना. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मॅडम सुजयला गावात लई चांगला सपोर्ट आहे. हा अहो त्याला सगळे छोटे सरकार म्हणतात गावात. हो हो. होळीच्या वेळी ना मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ बघितला होता. सगळं गाव अपर्णाजींना सपोर्ट करत होतं आणि त्यांना विरोध करणारे तुम्ही दोघं. काय आहे ना, हा व्हिडिओ आपल्या भागात, खास करून तुमच्या मतदारसंघात खूप व्हायरल झालाय. अहो मॅडम, अपर्णा म्हणजे आमची सूरच आहे की. हा तिला सपोर्ट म्हणजे सुजयरावांना सपोर्ट. असं फक्त तुम्हाला वाटतं हंबीरराव, लोकांना नाही. असं नाही मॅडम, आता त्या दिवशी आम्ही लोकांना शौचालय बांधून द्यायला मदत केली की. हा आणि मॅडम लोकांचा सपोर्ट मिळवायला एवढं काय लागत नाही. हा मॅडम, सगळी गावाकडची गरीब माणसं आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही सरळ सरळ सांगताय तुम्ही पैसे वाटणार आहात ते. आता ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं मॅडम? तुम्हाला बी माहितीच आहे की इलेक्शन कशी लढवतात ती. हो, पण ते आम्हाला नाही पटत. मॅडम पार्टी फंडात आजवर पैसे सगळ्यात जास्त आम्हीच दिले. तपासून बघा पाहिजे तर. अहो गावातले सगळे कार्यकर्त्यांची फौज सुजयरावांच्या मागे आहे. तुम्ही फक्त तिकीट द्या, मग बघा त्याच्या पाठीमाग कसा सपोर्ट उभा करतो ते. पण मुद्दा तुमच्या इमेजचा आहे आणि तिकीट न द्यायचं कारण तुम्ही, आणि तुम्ही कंत्राटदार म्हणून केलेला भ्रष्टाचार आहे. पण आता तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात, पण राजकारण हा इमेजचा खेळ आहे. एकदा का तुमच्या गोष्टी बाहेर आल्या ना, मग तुम्ही कितीही पैसे होता, लोक तुम्हाला निवडून देत नाहीत. आणि आम्हाला काहीही करून ही सीट घालवायची नाहीये. पण मॅडम इमेज बदलता येऊ शकते की नाही, म्हणजे काहीतरी उपाय असेलच ना. एकच उपाय. काय मॅडम? अपर्णा. अपर्णाजी जर आमच्या पक्षाचा प्रचार करायला तयार असतील आणि या सीटचा चेहरा व्हायला तयार असतील तरच आम्ही सुजयरावांना तिकीट द्यायला तयार आहोत. हात त्याच्या भारी, एवढंच होय. ते तर काही न सांगता सुद्धा होईल. अहो मग झालंच की तिकिटाचं तुम्ही. पण त्यांनी स्वतः आम्हाला सांगायला हवे, तरच आम्ही ह्या लोकांच्या मनातल्या नेत्याला तिकीट देऊ. म्हणजे हे खरोखरचे नेते होतील, कायम लोकांच्या मनातले नेते म्हणूनच राहिले. दोन दिवस, फक्त 2 दिवस आहेत तुमच्याकडे. या 2 दिवसात अपर्णाजींनी स्वतः मला फोन करायला हवा, नाहीतर इतर पर्याय आहेतच आमच्याकडे. नाही मॅडम. या आता. त्या काही गोळ्या लिहून दिलेल्या मी, त्या फक्त वेळेत घ्या. हो डॉक्टर, आता तुम्ही कसलीच काळजी करू नका बघा. आणि लगेच त्यांना जेवायला देऊ नका बरं का. बर. खाय प्यायची पथ्य पाळा. डॉक्टर असं कसं बोलताय तुम्ही? 4 दिवस झाले त्याने काहीच खाल्लं नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण अजून त्यांना विकनेस आहे, पचणार नाही. काकी हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण पथ्य पण पाळायला लागतीलच की. डॉक्टर आज दीदी पण आल्या, मग त्यांना काहीतरी खाऊन दे की. दिप्या, दीदी आल्या म्हणजे? अरे आठवड्याभर मी आता इथेच राहणार आहे. 8 दिवस बापूंना चांगला आराम करू दे, मग आपण त्यांना छान करून खाऊ घालू की. औषध आणली बरं का डॉक्टर? हो. ही औषध आहेत, तुम्ही बघून घ्या जरा, बरोबर आहेत का? ही औषधं वेळेत घ्यायची बरं का.
वेळ अजिबात चुकवायची नाही. डॉक्टर बापूंना दवाखान्यात घालवायचं का? म्हणजे तुम्ही सांगा तसं करू मग. नाही नाही, मला गरज नाही वाटत. आता त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. मग काय आता इथं लेख आली, जावई मी इथंच आहे. मला तर वाटतंय बापू आता 2 दिवसात पळायलाच लागतील. आणि सगळ्या मशीन्स पण आलेल्या आहेतच ना. खरंच राव दाजी, तुम्ही काय बी करू शकता. मग छकुलीची दाजी येते. हो म्हणून तर, नाही तर माझा कुठला एवढा मोठा घास आहे. चला निघतो मी, उद्या येईन. काळजी घ्या. बरं झालं बाई, बापूंवरचं संकट टळलं. सुषमे, आता उद्या देवळात जाऊन नारळ फोडून ये बर का. वय अक्का, उद्या दीप्याला घेऊन जाते आणि व्यवस्थितच करते बघा सगळं. बापू तसे लय खमकेत बर का आपले. होय, हे खरंय. बापूंनी जे भोगले बघितले हे साध्या सुध्या माणसाचं काम नाही. हा, एकदम खरं बोलला बर का. आप्पे दीदी, आता तुझा रिझल्ट कधी लागणार? अगं वेळ आहे की अजून? का पे आहे ना मी, मला माहित पाहिजे की. अगं पे नाही, तू आत्तापासूनच कलेक्टर आहेस चकुले. बाया 4 तास बी झालं नसतील, घरावर मरणकळा पसरली होती. झालं ना आता, सुटलं ना सगळं. चला पीए मॅडम, निघायचं का आता? होय होय, मी बी निघते आता. एक मिनिट, मी कुठे चाललाय सगळे? अहो जेवून जावं की, मी स्वयंपाक करते लगेच. हा बरोबर आहे तिचं, सगळीजण जीवन जा आता. मग नको नको आप्पे, तू बापूंकडे बघ. कुठं सगळ्यांचं करत बसतीस? सगळ्यांचं करत बसतीस म्हणजे? अहो आपलीच माणसं आहेत ना सगळी. बापूंना बरं नव्हतं तेव्हा हीच माणसं उभं राहिलीत ना. मग तिचं बरोबर आहे, खरंच सगळीजण जीवन जा. हा राजा, तुला काय कळतं का? एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायचं म्हणजे काय चेष्टा आहे वय? अहो आम्ही हाय की सगळ्या, आणि पाहिजे तर पिठलं भाकरी करू. एक नंबर अक्का, मस्त. आता सगळीजण जीवनच जायचं. थांबा कदम, थांबा ना. अर्जुन, तू उभा राहिलास म्हणून हे सगळं झालं बघ. अहो तुम्ही बी काय, तुम्ही एवढा दवाखाना घरी घेऊन आलात, छोटी गोष्ट आहे वय हे. आप्पीचा जेवढा हात आहे ना बापूंना बरं करण्यात, त्याच्यापेक्षा जास्त अर्जुनचा हात आहे. आप्पीला कळू नये म्हणून अर्जुन सगळा दवाखानाच इथं घेऊन आलाय घरी. सुषमे, तुला सांगते बाई, अर्जुन सारखा जावई शोधून बी सापडला नसता तुला. आप्पे चला उरकून घेऊया. हा होय वे. 4 भाकरी जास्तीच टाका मग. दादा तू? हो सरकार, अजिबात आमच्या घरात याचं नाही. दिप्या, नाही तिथे आपल्या बापूंची अशी अवस्था ह्यांच्यामुळे झाल्या. अरे दिप्या, असं काय बोलतोय तू? आम्ही काय? दीपक, अजिबात माझं नाव घेऊ नका. सगळं बघितलंय मी. बापूंचं कसं हाल केलं, कसं वागवलं त्यांना. त्यांच्या अशा अवस्था तुमच्यामुळे झाल्या. दिदे, अजिबात त्यांचं जेवण करू नको. दिप्या, लहान आहेस तू. ते मोठे तुझ्यापेक्षा असं बोलणार आहेस का तू त्यांच्याशी? आपल्या बापूंना कधी दिलाय काही रिस्पेक्ट? मी पण देत नाही. जावा. दीप्या, अरे काय बोलतोयस तू हे? अरे मामी, त्याला राग येणं साहजिक आहे. अरे अर्जा, काय बोल? तुझं बरोबर आहे दीपक. अर्जा बरोबर आहे. हे बघ दीपक बाळा, अरे खरंच बापूंच्या तब्येतीबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं. अर्जुन कडूनच कळलं आम्हाला की बापूंना डॉक्टरची गरज आहे. हो गबासाव तुम्ही. दिप्या गब्बस. तू अजून एक शब्द जरी बोललास ना तर बघा. अगं तिथे मी काय म्हणलं तुला? आम्ही खरं तर त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. ठीक आहे, येतो आम्ही. थांबा सरकार, तुम्ही कुठे जायचं नाहीये. दिप्या, बापूंनी काय केलं असतं अशा वेळी?
मी काय विचारते तुला? त्यांना जेवायला बोलावलं असतं. मग तू पण बोलो. अगं बापू यांच्यामुळे आजारी पडलेत. खरंच मी माफी सरकार थांबा. अहो त्याची खरंच काहीच गरज नाहीये. नाही तुम्ही काय केलंय का माफी मागण्यासारखं? अर्जा अरे ए सुजया, मरणाच्या दारातून परत आलेत बाप्पू. त्याचा जर ह्याची काही संबंध असला ना तर मग अर्जा तू तरी विचार करून बोलला का? हा अरे त्याच्याशी आमचा काय संबंध असणार आहे? आम्ही माणसं आहे का जनावर आहे? दिप्या जा पाणी घेऊन ये जा. दादा आपण सगळे इथं एकत्र जेऊ की. जेवणाचं काही नाही रे, बापूंची तब्येत महत्वाची आहे. हाय दादा बापू बरं, काळजीचं काही कारण नाही बघा. अरे वा चांगलंच झालं की. बरं चला आपण तयारी करूया. येऊ ताई चल. चला चला. ते नारळ पाणी तेवढं आण होतून. हो. अर्जा खरंच बापूंना दवाखान्यात न्यायची गरज नाही ना? डॉक्टर म्हणले आता तर काय गरज नाही, बघू. अरे वा वा, हे चांगलं झालं बघ. अर्जा अरे काम होतं तुझ्याकडे. वाटलंच मला, पण आता बापूंच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं काय नाही मला. हो हो, अरे ते तर आहेच की. हा त्यातून तुला अगदी 2 मिनिटं वेळ मिळाला तर बोलू, नाही ते काम करू की आपण घरीच बोलू की रात्री. हा हा घरी बोलू. आप्पे तुला म्हणलं ना भात वाढू नको, परत एवढा भात वाढलाय. फुल लोड झालोय माहिती का मी. आज मी दिले भारी जेवले. नाही सगळी जेवली पोटभर बरं का. डोक्यावलं वजन हलकं झालं ग सगळ्यांच्या. अर्जुन पण मला एक गोष्ट लय भारी वाटली बघ. सगळ्यांनाच बापूंविषयी केवढं वाटतं ना. आज घरातला प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत होता त्यांच्यासाठी. आपले बापू आहेतच तसे आपले. खरंय, आधी वडाप चालवतो तो माणूस. सगळ्या लोकांच्या मनात त्यांच्याविषयी #रिस्पेक्ट. अर्जुन आज बापूंना काही झालं असतं ना, या आयुष्यभर स्वतःला माफ नसतं केलं रे. ए अप्पे येडी का तू? असं काहीतरी विचार कशाला करते आता? अर्जुन तुलाही माहिती नेमकं काय झालं आज. आज बापू मला नाही बोलायचं हे. अप्पे तिथं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण मी नाही रडलो. कारण मला माहित होतं बाप्पू परत उठणार आणि तुला कलेक्टर झालेलं बघणार म्हणजे बघणारच. म्हणजे आता कलेक्टर व्हायलाच पाहिजे. मग पेपर कसा गेला? धावपळीत आपलं बोलणंच झालं नाही. पेपर खरंच चांगला गेला. मला लई टेन्शन आलं, मला आता पेपर देऊ शकते का नाही मी. बापूंचे विचार सुरू होते डोक्यात, पण मी लिहिला कसा बसा पेपर. अप्पे भारी राहू तू. मला नसं जमला म्हणजे माझ्या हातपायच कापले असते. माझे बी कापत होते की. नंतर अचानक शांत झाले. कधी माहितीये का? कधी? जेव्हा माझ्या लक्षात आलं बापूंजवळ अर्जुन आहे. माझं सगळं टेन्शनच गेलं. मी निवांतच झाले रे एकदम. अर्जुन तुला नाही माहिती माझा तुझ्यावर केवढा विश्वास आहे. स्वतःपेक्षा लई जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. काय एवढं? अरे खरंच. अगं येडी आहे काय तू? बापूंच्या घरी आपण दरवाजा पण उघडा आहे. मग त्याला काय होतंय? काय कोणाची दुसऱ्याच्या नवऱ्याची पप्पी घेतल्या वय? माझ्याच नवऱ्याची घेतल्या ना. अगं तुला पण माहिती ना मी नाही काय केलं, सगळं डॉक्टरांनी केलं. आणि बघ तुझ्यासाठी बापूंसाठी काय जरी करायला लागलं तरी माग हटणार नाही. असा विचार ना फक्त तूच करू शकतोस, म्हणून अख्खं हॉस्पिटल घरात आणलंस तू. अगं मग काय करणार? अगं बापू ऐकायलाच तयार नाहीत. म्हणले नाही त्याच्या दवाखान्यात आप्पीला कळलं आप्पीला कळलं. त्यांच्या मनावर युद्ध घेऊन गेलो असतो ना तर बस त्यांची डाऊन झाली असते तब्येत अजून. मग तू हे सगळं केलंस कसं? कसं म्हणजे?
केलंच कसं म्हणजे? अरे केवढं ते मशिनरी आणि ते बेड आणलंय, केवढा खर्च झाला असेल ना? कसं केलंस? आपण 86 आहे, आपण काय पण करू शकतो. मी तुला नीट विचारते, खरंच सांग की. केलं ना आप्पे, आता झालं ना. मी जरा चिंचुक्याला फोन करतो, 2 दिवस झालं चौकीत नाही मी. अर्जुन मी काय विचारते तुला, सांग की मला. केलं ना जे काय करायचं ते. मला सांग की. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अरे चिडतोयस कशाला? मग तू काय लावून धरलंयस? काय केलं, कसं केलं? अर्जुन मी आजवर कधी तुला विचारलंय का? आज मला मनापासून वाटलं म्हणून विचारलं ना. जी काय करायला पाहिजे होतं केलंय मी. बापूंच्या जीवापेक्षा मोठं नाही काय माझ्यासाठी. म्हणजे नेमकं काय केलंयस तू? परत तेच. आता 2च मिनिटं झाले ना तू म्हणून की तुझा स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे म्हणून. मग आहेच की. मग काय करायचं तुला? मी केलं ना काय करायचं ते. अरे पण आता सतत माझ्या ते मनात राहील. सांग ना मला काय केलंयस? कदमांकडून आईचे दागिने घेतले, ते घाण ठेवले आणि हे सगळं केलं. काय अर्जुन तू काय खोळायस का? मला वाटलंच तू असं ओरडणार माझ्यावर म्हणून. आपली आई गेली, तिच्या वेळी दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, दिलेला न्यायला पैसे नव्हते. आता काय करायचं तिचे दागिने ठेवून? मी करणार पैसे उभे. आईचे दागिने घाण ठेवायला लागले तरी लागू दे. माझ्या लोकांसाठी मी पैसे उभे करणार. हो 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 शांत, केवढं चिडतोयस तू? अर्जुन अजून किती प्रेम करू रे तुझ्यावर? कसला सच्चा माणूस आहेस तू. आप्पे मला माहितीये मी खोटा आहे, पण त्या खोट्यामुळे बापूंचा जीव वाचणार असेल ना तर जाऊ दे सगळं. झालंस का शांत? मग आता नको विचार करू. आता तू नको विचार करू. ते दागिने आण तुम्ही सोडून. तुझ्या अर्जा घरला अर्जुन, वाटलंच तर भेटून परत जा. हा ठीक आहे, मी घरी जाऊन येतो. सुजा मला काहीतरी काम आहे. बरं चालते, मी आहे बापून जाऊ. हा चाल, उद्या येशील ना? येतो. काळजी घे. ये अर्जा. तुझ्या खुर्ची घे. काय एवढं अर्जंट? अरे अर्जंट आहे म्हणून बोलवलं, नाही तर आम्ही कशाला डिस्टर्ब करतोय बाबा. बसा. हे काय? हे पेपर्स आहेत. विनाच्या जमिनीत राबतो ना त्या जमिनीचे. आणखी एका दुसऱ्या जमिनीचे पेपर आहेत, ते तुझ्यासाठी. आणि हे सगळं यातलं जी पाहिजे ती घे. मी सह्या केल्या की ते तुझं होणार. याच्या बदल्यात काय पाहिजे तुम्हाला? अरे हुशार आहेस रे. तुमची दानत माहिती की मला. एवढं सगळं देत आहे, त्याच्या बदल्यात काहीतरी पाहिजेच असेल. भारी विषय असा आहे की मॅडम सुजयला तिकीट देतो म्हणाल्यात, पण एका अटीवर. कुठल्या? की आप्पेने आमचा प्रचार केला पाहिजे. बघ तुला पाहिजे ते सगळं देतोय, फक्त आप्पेला प्रचारासाठी तयार कर. म्हणून तुम्ही मगाशी घरी आला होता तिच्या? हा, तोंडातनी पार मत टपकत होतं. पण आता तिथं हा विषय काढणं योग्य नव्हतं ना. बाप्पू शुद्धीवर येऊन फक्त 1 दिवस झाला. 1 दिवस. जोपर्यंत बाप्पू पूर्णपणे बरे होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला दुसरं काय करूशी वाटणार नाही. मंडपातनं पळून गेली तेव्हा तिला परत आणणारा तूच होतास. मग हे तर तू करूच शकतोस. 2 दिवसांचा वेळ आहे आपल्याकडं. 2 दिवसात मॅडमला कळवायचंय. पण आप्पीनं स्वतः फोन करून मॅडमना सांगितलं पाहिजे की ती तयार आहे म्हणून. नाही, मी गॅरंटी देऊ शकत नाही आता कायची. अजून जे काय पाहिजे ते सांग, ते बी देतो तुला. मला आजची रात्र द्या विचार करायला. अर्जा विचार कसला करतोय? ये वेळ घे आणि सांग आम्हाला.
बापू एवढे दिवस मी इथं नव्हते. तुम्ही हे अगं मुद्दामच सांगितलं नव्हतं ना ग तुला. अगं हो मम्मी, आता झाली की माझी परीक्षा. आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. आता जोवर बापू चालू फिरू लागत नाही ना तोवर मी इथनं हलणार नाही म्हणजे नाही.